साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अकोला पोलीस प्रशिक्षण प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई करा। डॉक्टर नीलम गोरे। 30 मार्च रोजी अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात काही महिला पोलिसांची दूषित पाणी पिल्यामुळे अचानक प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले आहे। त्यातील 30 महिलांना काविळाची बाधा झाली आहे। या मुलींना ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून वैद्यकीय अहवाल लक्षात घेऊन कशातून बाधा झाली आहे ते तपासावे। प्रशिक्षण केंद्रामध्ये जंतुनाशके व पेस्ट कंट्रोल करून स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टीबरोबर पाण्याचा सोर्स तपासून घेतला पाहिजे। तेथील महिला पोलीस अधिकाऱ्याची प्रशिक्षण केंद्रावर एक समिती करावी। अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रशिक्षण केंद्रात वारंवार तपासणी करण्यात यावी। सदर घटनेचा कसून तपास करून संबंधित महिलांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे। नुकतीच अकोलामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे, तिथे जवळजवळ 700 मुली शिक्षण घेत आहेत। त्यापैकी 30 मुलींना काविळीची बाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे। या संदर्भामध्ये मी सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन आणि पोलीस महानिरीक्षक पश्चिम विदर्भ यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। स्थानिक पोलिसांशी बोललेले आहे, त्यांना अनेक सूचना दिलेल्या आहेत। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाणी जरी आरोचं वापरलं जात असेल तरी खाद्यपदार्थ, जंतुनाशकं, पेस्ट कंट्रोल, त्याचबरोबर अन्य काही ठेवलेला धान्याचा साठा दूषित झाला आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ज्या मुलींना कावीळ झालेली आहे त्यांचे रक्ताचे तपासणीचे नमुने, त्याचबरोबर स्टूल आणखीन युरिन रिपोर्ट हे बघितल्यावरती त्यांच्या काविळीचं स्वरूप कळू शकेल। त्या दृष्टिकोनातून सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कार्यवाही करून या मुलींना औषधोपचाराचा खर्च सरकार करणार आहे, पण तसंच त्यांना कुठलाही भार पडू नये आणि त्यांना दिलासा देऊन मध्ये रजा मिळावी, इतर लोक बाधित होऊ नयेत या दृष्टीने पावलं उचलली गेली पाहिजेत, अशा मी निर्देश स्थानिक अकोल्याच्या पोलिसांना दिलेले आहेत।